तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, होय नारायणे दया सिंधू, अंबरसीसाठी जन्म सोशिये, दुष्ट निर्दाळे किती, समचरण सरोजम सांद्र निलामुदावं, जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्बोजते स्फुरति प्रदेशं, विदीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, मस्तक हे पायावरी, अंबरसीसाठी जन्म सोशिये, दुष्ट निर्दाळे किती. प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या आधारे जगद्वंदे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आपल्याला भगवंताच्या अवताराचं प्रयोजन कथन करणारा असा अभंग. या अभंगाच्या द्वारे निर्गुण निराकार असणारा अव्यक्त असणारा भगवान परमात्मा प्रगट होतो, सगुण साकार होतो. का होतो याचं कारण सांगणारा अभंग आहे. जास्त काही विशेष न सांगता वेळ आपल्याकडे अत्यंत कमी आहे. जेवढं होईल तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला सर्वांना श्रुत आहे. आजची सेवा घडण्यामागचं कारण आहे प्रभू रामचंद्रांच्या नवमी रामनवमीच्या उत्सवानिमित्त आज ही सेवा आयोजित केली आहे. वास्तविक त्या प्रभू रामचंद्राची इच्छा आहे. भगवंताच्या इच्छेने सर्व काही कार्य घडत असतं आणि त्यानुसार ही सेवा घडते आणि त्या सेवा करण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभलेलं आहे. आणि ही सेवा करत असताना एवढंच सांगेन की तुम्ही आम्ही खेळीमेळी गदावळे आनंदी या न्यायाने ही सेवा करायची. रामनवमीचा उत्सव आपण साजरा करतो. इथंच करतोय असं नाही तर भारतभर सर्वत्र आज रामनवमी साजरी केली जाते. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचा विचार जर करायला गेला अनेक उत्सव साजरे केले जातात. सण म्हटलं जातं, उत्सव म्हटलं जातं. त्या उत्सव साजरे करण्यामध्ये जर भूमिका पाहिली तर ह्या उत्सव शब्दातच त्याचा अर्थ दर्शवतो. कारण बऱ्याच वेळा इतर धर्मातील लोक सुद्धा हे जे आपण गुरुश्री अनेक सण साजरे करतो ना त्याची निंदा करत असतात की तुमच्या धर्मामध्ये देव पण किती आहेत, तुमचे सण किती आहेत. हे पाहायला विचार करायला गेला तुमचं आयुष्य सगळं ते सण करण्यात आणि देवदेव करण्यातच तुमचं आयुष्य
जातं, अशी टीका केली जाते आपल्या धर्मसंस्कृतीवरती. त्या अनुषंगाने जर विचार करायला गेला तर हा उत्सव आपण साजरा करत असताना त्या उत्सव शब्दाचा अर्थ आहे उत्सव म्हणजे उत्साह. जे उत्साह निर्माण करताना त्याला उत्सव म्हणते. आणि माणूस कसा असतो, ह्या संसाराच्या गाड्यामध्ये तुम्ही आम्ही दिवस रात्र सतत आणि सतत काबाड कष्ट करतोय, लक्षात ठेवा. आणि काबाड कष्ट करत असताना काय होतं, एक दिवस आम्हाला ते क्षीण होतं. माणसाचं वैशिष्ट्यच आहे, त्याच्याकडून काही कर्म घडलं की तो थकत असतो. आणि संसाराचं जर पाहायला गेलं तर संसारातील कर्म तुम्ही आम्ही ह्या जन्मातच करतोय असं नाही, तर अनेक जन्मजन्मी आम्ही तुम्ही संसारात करतो आहे. लक्षात, पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंडले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधळे. हा तुमचा आमचा पाठीमागचा प्रवास मी सांगता येतं, लक्षात ठेवा. आणि हा संसारिक ह्या कटकटीतून या दैनंदिन व्यवहारात आपण एवढं शिनतो आणि त्यातून तो शीन जावा यासाठी मग ह्या उत्सवांची निर्मिती आहे. पुन्हा ते तेज प्राप्त व्हावं, उत्साह प्राप्त व्हावा, त्या अनुषंगाने आपण हा रामनवमीचा उत्सव साजरा करतोय. तसं पाहायला गेलं तर अनेक देव आपल्या संस्कृतीमध्ये अनेक अवतार झालेले आहेत, परंतु प्रभू रामचंद्रांचा अवतार सर्व अवतारापेक्षा काय आहे, अत्यंत अलौकिक आहे. लक्षात, सगळ्यांपेक्षा वेगळीकता या अवतारात आम्हाला पाहायला मिळते. आपण जर पाहायला गेलं रामाच्या बाबतीमध्ये जर विचार करायला गेला, राम आपण कुठलंही कार्य करत असताना सुरुवातीची पूर्वीची पद्धत होती. लक्षात ठेवा, माणूस जरी भेटला, एकमेकाला मित्र भेटला, कोणतरी भेटला तर आपण राम राम म्हणत होतो. इतकं आपली सवय होती. आपला जेव्हा देहावसन होतं, मृत्यू होतो, त्यावेळी काय म्हणतो, आता ह्यात काय राम राहिलेला, ह्यातनं राम निघून गेला म्हणतात. लक्षात ठेवा. आणि जातावरून खांद्यावर नेताना सुद्धा राम नाम सत्य हे म्हणत नेतात. जीवनामध्ये जर तुमच्या आमच्या दुःख असलं तर आता जगण्यामध्ये काही राम नाही म्हणतात. म्हणजे रामाचा आणि सुखाचा किती संबंध आहे बघा. असा हा रामरायांचं जर जीवन थोडंसं रामच पाहायचं आहे आज. लक्षात ठेवा, अभंगावर बोलणं घडेल न घडेल, कारण राम आजच्या घडीला तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण रामाच्या बाबतीमध्ये असं बोललं जातं की अनेक गुण या रामामध्ये पाहायला मिळतात. रामाचं चरित्र अलौकिक आहे. प्रामुख्याने अनेक अवतारापैकी जर विचार केला गेला तर प्रभू रामचंद्रांचं जीवनचरित्र, त्याच्याबरोबर भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आणि इतर देवतांचा विचार करायला गेला, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आपला मंत्र आहे राम कृष्ण हरी. त्यापैकी रामाचा काय सांगितलेला आहे, आचार सांगितलेला आहे, कृष्णाचा उच्चार सांगितलेला आहे आणि हरीचं सुद्धा नाम घ्यायचं असतं. प्रभू रामचंद्रांचं वागणं महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याला आचरण करण्याजोगं, म्हणून तुकोबारायांनी सूचना दिली, चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्याचा फक्त उच्चार करायचा, त्याचं जर आम्ही आचार करायला गेलो तर आम्हाला परवडणारं नाही. देवाचं एकच गोष्ट श्रीकृष्णाची सगळ्यांना माहीत असणारे सांगतो, चरित्र खूप मोठं आहे, परंतु सगळं श्रीकृष्णाविषयी कोणालाही विचारलं काय माहिती आहे तुम्हाला, तर एकच सगळेजण सांगू शकतात की देवाला 16,108 बायका होत्या, एवढं सगळ्यांना माहीत आहे. आणि बऱ्याच जणांना मग म्हणतात सुद्धा त्याला एवढ्या होत्या, आम्हाला केलं तर एक दुसरी. हा प्रश्न आहे, विनोदाचा भाग आहे. देवानं 12
गाव आग्नेय गिळला म्हणतात काय काय. गोवर्धन पर्वत उचललेला आहे, आम्हाला इथला साधा दगड उचलाय सुद्धा, म्हणून ते चरित्र अत्यंत अवघड आहे. आणि हरिनामाचा उच्चार सांगितलेला आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. रामप्रभूंचा जीवन त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय असेल तर पहिली गोष्ट आहे रामाचं जीवन आदर्श झाल्या लक्षात, आचार आहे. प्रभू रामचंद्रांच्या प्रमाणे जर तुमचं आमचं जर जीवन झालं तर आम्हाला कधीही दुःख भोगावं लागणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात रामराज्य व्हावं अशी इच्छा करतात. झाले राम राज काय उने आमासी. झाले राम राज काय उने आमासी. धरणी धरे पिक गाई ओळल्या मैसे. धरणी धरे पिक गाई ओळल्या मैसे. राम वेळोवेळा मी गाऊ, राम वेळोवेळा मी गाऊ. झाले रामदास काय उने आमासी, उने आमासी. धरणी धरे पिके, धरणी धरे पिक गाई ओळल्या मैत्री. रामराज्याचं वर्णन करतायत, रामराज्य व्हावे असे आज तुम्हाला मला वाटतं. रामराज्य कसं होतं याचा जर विचार करायला गेला, झाले रामराज्य काय उने आमासी. कोणतीही कमतरता त्या रामराज्यामध्ये नव्हते. आणि त्या रामराज्याचं वर्णन असं होतं की धरणी धरे पिके गाई ओळल्या म्हैसी. जमिनीमधून पीक येत होतं, भरपूर येत होतं, लक्षात ठेवा. आता आपण उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतोय, पीक घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मिळेल असे काय शाश्वती आता. आपण जनावर सुद्धा पाळतोय, गाई ओळल्या म्हैसी. दुधाचा धंदा आता सगळ्यात फार्मात चाललाय. दूध उत्पादन जास्तीत जास्त मिळवावं असं वाटतं, प्रत्येकाला वाटतं की दूध भरपूर द्यावं, दूध दुभतं व्हावं. त्या गाई म्हैसी वेळच्या वेळी काय व्हाव्या, ते पुन्हा प्रसूती असते त्यांची, ते वेळेवेळी व्हावं लागतं, लक्षात ठेवा. मात्र आता आपल्या म्हशींची अवस्था पहा, गाप व्यवस्थित जात नाहीत वेळच्या वेळी, ते गर्भधारणा त्यांची व्यवस्थित होत नाही. आता हे कलियुगात आहे, त्यावेळी भरपूर दूध दुभतं होतं, लक्षात ठेवा. सगळ्या गाई म्हशींचा भरभराट होता. आणि असं रामराज्याचं वर्णन आहे, कशाचीही कमतरता नव्हती. आणि तुकोबाराय त्या रामराज्याचं वर्णन एक विशेषता सांगतात की स्वप्नी हे दुःख कोणी न देखे डोळा. माणसाला त्या रामराज्यामध्ये दुःख स्वप्नात सुद्धा नव्हतं, मग प्रत्यक्षामध्ये असेल का हो. अशा प्रकारचं रामराज्य होतं. त्याला कारण काय असेल तर आचरण जे आहे राजाचं ते महत्त्वाचं. आणि मानवी जीवनामध्ये जर आचरणाचा विचार करायला गेला, प्रभू रामचंद्रांच्या जीवनामधील जशा पद्धतीने प्रभू रामचंद्र जे वागलेले आहेत, प्रत्येक संबंध त्यांनी जसा जोपासलेला आहे, त्या पद्धतीचं जर आपण संबंध जर जपलेत तर आपलं जीवन नक्कीच सुखावं झाल्याशिवाय राहणार, लक्षात ठेवा. कारण रामायणाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं रामांचं आचरण कसं आहे. आणि रामायण आणि महाभारत ह्या दोन ग्रंथांची तुलना केली जाते.
तर रामायण आम्हाला आचरणीय काय आहे? बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की महाभारत ग्रंथ घरात सुद्धा ठेवू नये म्हणतात, का तर भांडणं लागतात. असा एक गैरसमज आहे, लक्षात ठेवा वास्तविक. कारण त्यामध्ये असा विशेष आहे, प्रभू रामचंद्रांच्या रामायणामध्ये हा भाव आहे की माझं जे आहे दुसऱ्याचं जे आहे ते तुझंच आहे, आणि माझं जे आहे ते सुद्धा तुझंच आहे. हा भाव कुणाचा आहे? रामाचा आहे, लक्षात. आणि महाभारतामध्ये माझं ते माझं आहेच, परंतु तुझं आहे ते सुद्धा माझंच आहे. म्हणून महाभारत घरात कोण ठेवत? प्रत्येकाला रामाची गरज आहे. आणि रामांच्या जीवनामधील अनेक गुण पाहायला गेलं तर, प्रथमतः पाहायला गेलं तर देवाचा विचार मगाशी बोललो, रामासारखा देव पाहायला गेला तर कोणीही नाही, थोडक्यामध्ये पाहायला गेलं. दुसरी वस्तू येते, दुसरी गोष्ट विचार येते, रामासारखं राजा म्हणून राम पाहायला गेलं तर राजासुद्धा रामासारखा कोणी श्रेष्ठ नाही. आता आपण राजे पाहतो, राज्य करणारे राज्यकर्ते पाहतो, मात्र ते सर्व काही सत्तेचा गैरवापर करतात असं आपल्याला वाटतं. प्रभू रामचंद्रांच्या जेवढं राज्यकाल जवळजवळ 11,000 वर्षाचं जीवनचरित्र आहे, त्यामध्ये अशा पद्धतीचं राज्य केलेलं आहे की निर्णय घेत असताना सर्व निर्णय जनतेला विचारून घेतले जातात. जनतेच्या हिताचं जनतेला मान्य असेल तर लक्षात ठेवा. आजच्यासारखं बहुमत नाही, लक्षात ठेवा. पण 51% झाले की ठराव मंजूर. तिकडं शेकडो बाहेर दंगा करतात, जाळपोळ करतात, टोप्या उडतात, ते असतं काय नाही. इकडं दंगा करायचा आणि ठराव मंजूर म्हणून घ्यायचं, तसं नाही. एक व्यक्ती जरी विरोधात गेली तर ते काम तिथं होत नव्हतं. त्याचं समाधान करायचं, त्याला किती योग्य आहे म्हणून सांगायचं, किंवा त्याची बाजू जाणून घेऊन त्याची संमती घ्यायची आणि मग त्या कार्याला सुरुवात करायचं. अशा प्रकारचं राम होतं. माणूस त्यावेळी आपलं मत परखडपणे राजाच्या समोर बोलत होता. प्रभू रामचंद्राने जेव्हा राज्यकारभार आपल्या ताब्यामध्ये घेतला त्यावेळी सांगितलं, माझ्याकडून जरी काही चुकीचं होतंय, चूक होतंय असं नाही, चुकीचं होतंय असं जरी वाटलं तरी कुणीही यायचं आणि मला बिनदिक्कतपणे विचारायचं. लक्षात ठेवा, इतकं महत्त्व आहे. लक्षात ठेवा, कुणीही विचारा, त्याला शासन केलं जाणार नाही. म्हणून तरी माता सीता ज्यावेळी वनवास बघून प्रभू रामचंद्राबरोबर आल्या, त्यांनी अग्नी दिव्य दिलं होतं. लक्षात ठेवा, परीक्षा देऊनच, कारण रावणाच्या राज्यामध्ये राहिले होते त्यावेळी अग्नी दिव्य करून आलेली होती सीता माता. तेव्हा स्वीकार रामचंद्राने केला. तरीसुद्धा एका त्या रजकानं काय म्हटलेलं आहे, रामानं स्वीकारले की खात्री काय, दोष दिला त्या. लक्षात ठेवा, परस घरी राहिलेली स्त्री रामानं स्वीकारली कशी, आणि रामराज्य कसलं, असंच फक्त एक नुसतं शंका निर्माण केल्यावर पुढं काय रामायण झाले तुम्हाला माहीत आहे. तर त्याच्या मताची सुद्धा कदर करणारे प्रभू रामचंद्र आहे. जीवनामध्ये जर पाहायला गेलं, एक पुत्र म्हणून पाहायला गेलं, राम प्रभूंसारखा पुत्र सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत नाही. किती त्याग आहे पहा. राज्यावर बसायची सगळीकडे घोषणा आहे, आता राज्याचा राजा होणार आहे, सर्वश्रुत माहिती आहे. आणि समजतंय की आपल्या सावत्राईने वडिलांना दिलेले वचन आणि त्या वचनाचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. लक्षात ठेवा, आपल्या कुलाची रीत सांगितलेली आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये परवचनन. रघुकुळाची रीत आहे, काही जरी झालं तर वचन मोडायचं नाही, असं रघुकुलाची रीत पाळण्यासाठी आपल्या सावत्र आईला दिलेला, कोणी वडिलांनी दिलेला शब्द लक्षात ठेवा. त्यांनी दिला नव्हता, फक्त रघुकुलाची रीत सांभाळावी आपल्या आईसाठी, आपल्या वडिलांना दुःख होऊ नये. आणि विशेष आहे, लक्षात ठेवा, आता आपल्याकडे मुले आहेत म्हणून नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे पुत्राच्या बाबतीमध्ये. मुलगा, उत्तम पुत्र, मध्यम पुत्र आणि कनिष्ठ पुत्र म्हटलेला आहे. लक्षात ठेवा. आणि एक आधम. काही मुलं असे असतात
की आई वडिलांसाठी काय करायला पाहिजे त्यांना न सांगता सुद्धा कळतं. ते बिन सांगता जे आई वडिलांसाठी करायला पाहिजे ते करतात. त्यांना उत्तम पुत्र म्हटलेलं लक्षात ठेवा. काही काही अशा आहेत त्यांना सांगावं लागतंय, बाबा मी आज आजारी पडलोय, मला डॉक्टरकडे न्यायला पाहिजे, दवाखान्यात न्यायला पाहिजे, औषध पाणी करायला पाहिजे. त्यावेळी मग ते काही जण वेळ काढतात आणि मग दवाखान्यात ते मध्यम आहेत लक्षात. काही काही अशा आहेत आई बाबा किती जरी ओरडले किती जरी सांगितलं तर त्यांचं ऐकत ते कनिष्ठ पुत्र आहेत लक्षात ठेवा. नाताने त्याच्या पुढे ही एक कॅटेगरी केलेली आहे. आई बाबा सांगतात ते ऐकत नाही ते गोष्टी वेगळी आहे. जे सांगतात त्याच्या विपरीत करणारे अधम आहेत लक्षात ठेवा. आई बाबा म्हणते अभ्यास कर, अभ्यास करून काय फायदा, कुठं सरपंच व्हायचं आहे असे म्हणणारे आहेत. नको ते खाऊ नकोस, नको ते पिऊ नकोस, तेच पिणार. असली सुद्धा अधम मताच्या विरुद्ध वागणारे सुद्धा आहेत. असे पुत्र आहेत. प्रभू रामचंद्र मात्र तसे नव्हते. उत्तम पुत्रामध्ये येतं आई वडिलांचं मनोगत जाणलं, त्यांना सुख कशामध्ये आहे. वास्तविक पाहायला गेलं तर दशरथ राजांची इच्छा होती की रामानंच राज्य, माझं काही झालं तर माझं वचनभंगाचं डाग मला लागला तर लागू दे, तर माझा रामच राज्यावर बसावा. मात्र फक्त आणि फक्त कुलाची रीत खंडित होईल याच्यासाठी काय केलेलं आहे, प्रभू रामचंद्राने वनवास स्वीकारलेला आहे लक्षात. एक पती म्हणून पाहायला गेलं तर श्रेष्ठ पती आहे. सीतामाता पहिल्यांदा ज्यावेळी पाहिलेला आहे त्यावेळीच वचन दिलेलं आहे, तुझ्या व्यतिरिक्त सगळ्या जे कोण असतील ते मला माता बहिणीच मार. ही भावना आहे किती श्रेष्ठ आहे लक्षात ठेवा. प्रत्येक बाबतीमध्ये बंधुप्रेमाच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ बंधुप्रेम असेल तर प्रभू रामचंद्रांसारखं चरित्रामध्ये इतकं श्रेष्ठ बंधुप्रेमाचं उदाहरण आहे. ज्यावेळी वनवास संपला, लंका जिंकली, तिथे थांबले नाहीत लक्षात ठेवा. इकडं भरत भेटीच्या ओढीनं धावत आलेले आहेत लक्षात ठेवा. कसा भावावरचं प्रेम आहे. एक पुत्र म्हणून, एक पिता म्हणून अशा प्रत्येक गोष्टीमध्ये जर पाहायला गेलं तर प्रभू रामचंद्रांसारखं चरित्रच आपल्याला पाहत नाही. आणि शेवटला एक शत्रू म्हणून सुद्धा प्रभू रामचंद्रांचा आदर्श आहेत लक्षात ठेवा. किती आदर्श आहेत बघा. वास्तविक पाहायला गेलं तर आम्ही जर आपले शत्रू आहेत त्यांचा नाश करतो लक्षात ठेवा. त्यांचं जरी आपण युद्ध झालं, विजय होईल, पराजय होईल, पण आपला शत्रूच्या विषयी आपलं चांगलं चिंतन, आम्ही त्यांचं चांगलं व्हावं असा कधीही विचार करत नाही. मात्र प्रभू रामचंद्राने विचार करायला गेला तर जेवढे शत्रू होते रावणाधिक त्या सर्वांचा उद्धार केलाय. नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, माझे कंठी राहू भले. कपी कुळ उतरिले, कपी कुळ उतरिले. मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले.
प्रभू रामचंद्रांच्या नामाचा, प्रभू रामचंद्रांच्या चिंतनाचा महिमा शत्रूच्या विक्षी असणारी दृष्टी आहे. याच्यामध्ये सुंदर मुद्दा आलेला आहे की कपिकुळ उद्धरिले. कपिकुळ म्हणजे जे रामाचं सैनिक होतं, वानर सैन्य होतं, त्यांचा उद्धार केलेला आहे. आणि दुसरा आहे मुक्त केले राक्षसांना म्हणजे रावणाधिक होते ते समोर युद्ध कराय, त्यांना मुक्त केलंय. थोडंसं शंका निर्माण होते, लक्षात ठेवा. मुक्ती चांगली का उद्धार चांगला? मुक्ती चांगली आहे, लक्षात ठेवा. सगळं मुक्तीसाठी करायचं आहे. आणि इथं तुकोबाराय म्हणतात की कपिकुळ त्याचा उद्धार केलाय. उद्धार झालाय म्हणजे पुन्हा जन्माला यावं लागतं, लक्षात ठेवा. जे रामाच्या सोबत होते, त्याच्यासाठी प्राण द्यायला तयार होते, त्यांची काय केलेलं आहे, त्यांना उद्धार केलाय म्हणजे पुन्हा जन्माला यावं लागलं. आणि ज्यांनी दुश्मनी केली, वैरची साधलं, वाईट चिंतलं, त्यांना मुक्त केलंय. हे चांगलं आहे का हो? उलट आहे, लक्षात ठेवा. मात्र त्याच्यामध्ये सुंदरसं चिंतन सांगितलं जातं. वास्तविक असं का केलं असेल प्रभू रामचंद्राने? तर प्रभू रामचंद्राने करण्यामागची भूमिका, कारण कपिकुळाला, वानरांना मुक्त केलं नाही. कारण युद्धाच्या प्रसंगी असं होतं की ते वानर सैन्याच्या समोर कोण असतील तर सगळे राक्षस होते, लक्षात ठेवा. आणि रावणाच्या समोर कोण होते? त्या राक्षसांच्या समोर प्रभू रामचंद्र होते. आणि सगळ्यांचं चिंतन काय होतं? सर्व वानरांचं चिंतन होतं ह्या राक्षसांना मारायचं आहे. नुसतं मारायचं ध्येय कोणा? त्यावेळी त्यांना राम आठवत नव्हते, लक्ष रामांच्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. सगळ्यांचं चिंतन होतं प्रभू रामचंद्र, नाही तर रावणाचं लक्ष रावणाकडे, त्या रावण सैन्यांना मारायचं आहे, त्यांचं चिंतन चालू आहे, लक्षात ठेवा. आणि रावणाच्या सैन्यातील सगळ्या राक्षसांचं लक्ष कोणाकडे असेल तर प्रभू रामचंद्रांच्याकडे आहे. आणि गीता सांगते की अंतकाळी जसं चिंतन करत तुम्ही आम्ही देह सोडतो, त्याच गतीला तुम्ही आम्ही प्राप्त होतो. आगाव मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. ज्या वस्तूचं चिंतन करत करत माणूस हा नरदेह सोडतो, त्याच गोष्टीला, त्याच जन्माला माणूस जात असतो. आणि त्याच दृष्टीने कपिकुळाचं चिंतन काय होतं ते राक्षसांचं. जर त्यांना जर मुक्त करताय ना, चिंतन राक्षसाचं असल्यामुळे राक्षस योनीला गेले असतील, त्याच्यापेक्षा त्यांना उद्धार केलेला आहे. आणि ह्यांना काय, ह्यांनी रामाचं चिंतन केल्यामुळं यांना मुक्ती दिली आहे. असा रामसारखा शत्रू, सर्व गुण संपन्न असणारा हा राम आहे. याच्याविषयी बोलावं तेवढं थोडंच आहे. आता फक्त मला वाटतं 15 मिनिटं राहिलेले आहेत. याच्यामध्ये जन्मकाळ करायचा आहे, अभंगाचं चिंतन, हे काय साध्या गोष्टी आता सोपी गोष्ट नाही. परंतु जेवढा आहे थोडक्यामध्ये अभंगाचा एक थोडक्यात भाव पाहू, थोडासा जन्माचा प्रसंग पाहू आणि पुढे जाऊ. तर असे प्रभू रामचंद्र, त्यांचा जन्मोत्सव आज आपण साजरा करतोय. आणि त्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर या अभंगामध्ये थोडक्यामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार का झाला किंवा भगवान परमात्मा अवतार का घेतो, त्याच्या कारणाची मीमांसा करणारा अभंग आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तुकोबाराय म्हणतात, अवतार घेण्यामागचं कारण असेल धर्म रक्षावया अवतार घेसी. पहिलं कारण सांगितलेलं आहे, धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा अवतरित होतो. गीतासुद्धा आपल्याला तेच सांगते की सर्वांना पाठांतर असलेला श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. पहिलं कार्य सांगितलेलं आहे, अधर्माचं ज्यावेळी वृद्धी होते आणि त्या अधर्माचा नाश करण्यासाठी काय होतो, भगवंताचा अवतार पहिलं कारण आहे. मात्र विचार करायला गेला, आता अधर्म आहे का नाही हो? आता तुमच्या आमच्या जीवनामध्ये पाप घडतंय का नाही आसपासमध्ये? का धर्म चाललाय असं कुठं वाटतंय काय? हे कलियुग आहे. कलियुगाचं वैशिष्ट्य आहे, कलियुगामध्ये अधर्मच घडणार. पहा कलीचे महिमान, असत्यासी रिजती जन, पापा देती अनुमोदन.
करीती हेळण संतांचे. या कलियुगामध्ये कलियुगाचं वैशिष्ट्य आहे, लोक पापाला समर्थन करतायत. भजन करायला लागलं तर भजनाला विरोध करतील, सप्त्याला विरोध करतील, मात्र कुठंतरी चोरी डाका घालायत असल्याला विरोध करणार नाहीत. लक्षात ठेवा, खोटं बोलणाऱ्याच्या पाठीमागं सगळे आहेत. आणि संत महात्म्यांचा तरी विरोध, संत विचार आता आहे, परंतु त्याला विरोध करणारी तुलनात्मक दृष्ट्या पाहायला गेलं तर विरोध आहे. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी गाथा भागवत मानणारी लोक थोडीच आहेत, आणि ती पण जेवढ्या आहेत मानणारे आहेत वसतात, त्यांना सुद्धा ते पटलंय असं नाही. आता आम्हाला सुद्धा, आम्ही म्हणतोय, सगळं प्रवचन करतोय, कीर्तन करतोय, मात्र आम्हाला तर ते मान्य आहे का असा कधी कधी प्रश्न येतोय. कारण आमचं जर आचरण पाहिलं तर त्या विचाराने आमचं जीवन चाललंय. तुकाराम महाराजांच्या त्या गाथेप्रमाणे, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीप्रमाणे, संत विचाराप्रमाणे तुमचं आमचं आचरण चाललंय असं म्हणता येणार नाही. चिंतन करायला बारीक आहे तर वाईट वाटेल, कारण आम्ही सगळं करतोय आणि करून सुद्धा न केल्यासारखं आहे. लक्षात घ्या. तर या ठिकाणी सध्या पाहायला गेलं तर अधर्म आहे, तरीही अधर्म आहे, मग देव प्रगट होतो का? तरीही देव प्रगट होत नाही. मात्र त्याला दुसरी गोष्ट, दुसरी एक नाण्याची दुसरी बाजू आहे. त्यासाठी दुसरी वस्तूची आवश्यकता असते, ती म्हणजे काय असेल तर भक्त सुद्धा करणार आहे. आपुल्या पाळीसी भक्त जना, हा जो मुद्दा आहे, एक धर्माचं रक्षण आहे आणि दुसरं आहे परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधू संत महात्म्यांचं रक्षण इथं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, कारण आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला तर देव कधी आला आहे, भगवंताला ज्यावेळी हाक मारलेली आहे त्यावेळी चाललंय. हाके सरसी उडी घालुनिया संभपुडी, घालुनिया संभपुडी, घालुनिया संभपुडी. हाके सरसी उडी, त्याला हाक दिली की तो धावत येतो. त्याला बोलवणारा कोणतरी तसा निष्ठावान भक्त लागतो आणि त्या भक्ताच्या प्रेमापोटीच तो येत असतो. किती सुंदर वर्णन आहे पहा. 12व्या अध्यायामध्ये एक 2-3 ओळी देतात, त्यामध्ये भगवंत आपलं स्वरूप कसं आहे तसं पाहायला गेलं तर भगवंताला रूप, रंग, वर्ण काहीही नाही. अव्यक्त निराकार असणारा तो भगवान परमात्मा आपल्या मुखानं त्या आपल्या भक्ताविषयी असणारं प्रेम व्यक्त करत असताना एक 2-3 ओळीमध्ये सांगतो की मला त्या भक्ताला भेटायची, पाहायची ओढ असते, म्हणून म्हणतो की मी म्हणतो तो पहावा हे डोळे म्हणून मज अचक्षुषी, डोळे हातीचे नीलीला कमळे पूजू तया ते, दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी आलिंगा वयाने त्याचे अंग. अशा प्रकारे देव म्हणतो मला त्या भक्ताचं दर्शन घ्यावं असं वाटतं, म्हणून मला डोळे नाहीत तरी सुद्धा मी चक्षु धारण करतो. त्याला भेटावं असं वाटतं, आलिंगन द्यावं असं वाटतं, म्हणून मला 2च हात होते. त्या भक्ताच्या भेटीसाठी मी 4 हात चतुर्भुज झालेला आहे. म्हणते इतकं भगवंताचं प्रेम त्या भक्तावर आहे. आणि अशा पद्धतीने त्या भक्ताच्या भेटीच्या ओढीसाठी भगवान परमा, एक तर धर्माचं रक्षण हा मुद्दा आहे, मात्र अधर्म जरी वाढला तरी जोपर्यंत आपल्या भक्ताला त्या अधर्माचा त्रास होत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा येत नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. आणि कोणत्या भक्तासाठी तुकोबाराय म्हणतात इथं अवतार घेतलाय, हा विचार जर मांडाय गेला तर अंब ऋषी नावाचा राजा आहे, त्याच्यासाठी किती अवतार घेतलेले आहेत? 10 जन्म अवतार घेतलेले आहेत. लक्षात ठेवा. चरित्राचा थोडासा भाग आहे
अत्यंत अंब ऋषी वास्तविक हे एक राजे आहेत, ऋषी नाहीत लक्षात ठेवा, आणि निष्ठावान विष्णू भक्त आहेत. त्यांची वैशिष्ट्य असे आहे की एकादशी व्रत करण्यामध्ये एकदम त्यांचं चरित्रामध्ये ते कशा पद्धतीने एकादशी व्रत त्यांचं सांगितलं जातं की दशमीला एकदा जेवायचं, एकादशीला पूर्ण उपाशी राहायचं, द्वादशीला परत एकदा जेवायचं. आमचं अवस्था असं आहे की एकादशीलाच आम्हाला काय खाऊ आणि काय नको होते. आज आम्ही उपवासा दिवशी जेवणाच्या ह्याच्यामध्ये जेवढं पदार्थ नसतात रोजच्या जेवणामध्ये तेवढं त्या फराळामध्ये असतात. मी एका ठिकाणी पाहायला गेलो होतो, तिथं 16 का 17 जिन्नस त्या ताटामध्ये होते. हे काय, त्यामुळेच ती म्हण पडली की एकादशीने दुप्पट का तिप्पट म्हणायची पाळी आली. आता लक्षात ठेवा. तर असे अंब ऋषी एकदा काय झालेलं आहे, एक 10 मिनिट राहिलेले आहेत, करतो बरोबर. तर उपवास घडलेला आहे आणि योगायोग आहे, दुर्वास मुनी ऋषी आलेले आहेत. मग ऋषी आल्यानंतर पद्धत होती त्यावेळी ऋषींना सन्मान करायचा, एकादशी द्वादशीचं पारणं करायचं आहे. त्यावेळी दुर्वास ऋषी आलेले आहेत आणि आल्यानंतर म्हणले आता आलाय तर सकाळ सकाळी स्नान करून या. स्नानाला वेळ झाला त्यांना यायला, मात्र त्यांचा नियम होता की ते द्वादश सोडायची सुद्धा एक योग्य वेळ आहे, लक्षात ठेवा. वेळ झाल्यानंतर मग आता काय करायचं, ऋषींचं प्रसिद्ध होते की जर ह्यांच्या मनाविरुद्ध झालं तर शाप देणार, मग काय करायचं. त्यावेळी त्यांनी चिंतन केलेलं आहे. आता मार्ग केला की शास्त्रामध्ये असं आहे की जर त्यावेळी आपण जर पाणी घेऊन पाणी प्राशन केलं तर उपवास सुटत, आणि दुसरी गोष्ट आहे पाणी हे अन्न नाही. मग त्यांनी विचार केला की पाणी प्राशन करायचं म्हणजे आपला उपवास सुटेल आणि अन्न न ग्रहण, कारण ऋषीमुनींची वाट आपण पाहतोय, त्यांच्याबरोबर आपण ते अन्न ग्रहण करायचं आहे. मात्र घडायचं तेच घडलं. दुर्वास मुनी अंतर्ज्ञानी होते, त्यांनी ओळखलं की हे आपण यायच्या आधी यांनी पाणी ग्रहण करून उपवास सोडलाय. समजल्यास जास्त काय सांगण्याची गोष्ट नाही, शापच दिला, तुला 10 जन्म घ्यावं लागतील लक्षात. मग तिथून पुढे भगवान परमात्म्याचा धावा केला. अरे बाबा देवा, तुझी एवढी भक्ती केली, एवढी भक्ती करून सुद्धा काय, शेवटी मला गर्भवासाचं, कारण वास्तविक पाहायला गेलं तर हे गर्भवासातून चुकण्यासाठी सगळी भक्ती करायची असते, लक्षात ठेवा. जी धडपड चाललेली असते त्या गर्भवास 84 लक्ष योनीचा फेरा चुकवण्यासाठी सगळं करायचं असतं, आणि तेच पुण्याला वाटायला येते. त्यावेळी भगवान परमात्मा ते चक्र सोडलं, त्यांच्या पाठीमागे गेले. दुर्वास ऋषींच्या खूप कथा आहे आणि शेवटला एक वर दिलेला आहे की तुला आता ते ऋषींचा शाप आहे, संत महात्म्यांचा शाप आहे, बोलणं काही खोटं ठरणार नाही. मात्र तुझं जे गर्भवासाचं दुःख आहे, ज्याला तू भ्या लागलायस ना, भीती वाटते ना, ते गर्भवास तुझं मी सोशील म्हणतात. आणि म्हणूनच मग तिथून पुढे अनेक अवतार झाले त्या अंब ऋषींचे. ते प्रत्येक चरित्रामध्ये जर पाहायला गेलं, प्रभू रामचंद्रांच्या बरोबर अंगद म्हणून आलेले आहेत, पुढे भक्त प्रल्हाद म्हणून तेच आलेले आहेत, कृष्णाबरोबर उद्धव म्हणून आलेत, आणि आता कलियुगामध्ये नामदेवराय आणि तुकोबाराय. जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येतोनिया, अशा पद्धतीनं. आणि म्हणून तरी त्यांना आता कुठल्याही प्रकारचं गर्भवासाचं भीती नाही. म्हणून तुकोबारायांचं एक मला नियमातला अभंग आठवतो, हेची दान देगा देवा. त्या तुकोबाराय का म्हणत असतील, कारण गर्भवासाला सगळे भेटतात, गर्भवास कुणाला नको आहे, आणि तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. अहो, त्यांना गर्भवासाचं दुःख भोगणारा कोणतरी दुसराच आहे, त्यामुळे त्यांना त्या गर्भवासाची भीती नसणं. अशा पद्धतीने हे अंब ऋषीचं त्यांच्यासाठी 10 अवतार 10 जन्म सोसलेले आहेत. आणि अशा प्रकारचा पुढे तो भगवान परमात्म्याचा स्वभाव कसा आहे, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील. तो भगवान परमात्मा का आहे, कृपाळ आहे, लक्षात ठेवा. तसं पाहायला गेलं तर काय काय भगवंतानं दिले, तुम्हाला याचा विचार करायला गेला तर आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं दिलेला हा नरदेह आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यासारखा ह्याची किंमतच करता येणार नाही. किती पैसे किती कोटी खर्च केले तर म्हणतात की एक श्वास सुद्धा आम्हाला मिळू शकत नाही, असा अमूल्य असा नरदेह. हे असं एवढं नरदेह बनवलेलं आहे,
ह्यातला एक जरी पार्ट खराब झाला, एक जरी अवयव, अजून त्यातला ओरिजिनल अवयव कुणाला बनवाय जमलेला? आता हृदय वगैरे काय काय घोडगे तयार केलेत, खरं डुप्लिकेट आहेत. आणि त्या डुप्लिकेटची किंमत केवढी आहे बघायला गेलं तर ते सर्वसामान्यांना झेपायजोगं. आणि ते सगळं दिलेलं आहे ते आतापर्यंत 0 बजेट, 1 रुपयाही न घेता तुम्हाला दिलेला आहे. सगळ्यात मोठी कृपा आहे, लक्षात ठेवा. तिथून पुढं तेवढ्यावरच थांबलेलं नाही. सगळं तुमचं आमचा उदरभरण खाण्यापिण्यासाठी सगळं जे निर्माण केलंय ते अन्नधान्य देवानं निर्माण केलं. तुम्ही आम्ही निर्माण केलेलं नाही. आम्ही फक्त ते हाय ते टोकनतोय आणि त्याचं पुढं पुढं खायला चालू आहे. म्हणून सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. नाथ महाराज म्हणतात असा कृपाळ आहे, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील. आणि आपुला तू बोल साच करी, हे तुझं सगळ्यांनी तुला कृपाळ म्हटलंय. ते कृपा करणारे आता माझ्या बाबतीत ही तू कृपा कर. कशा बाबतीमध्ये? कारण तुकोबारायांना सुद्धा त्या दर्शनाची ओढ लागलेली आहे, लक्षात ठेवा. संत महात्म्यांना कशाची ओढ असेल तर त्या भगवंताचं भक्त आणि फक्त दर्शन एवढंच ओढ आहे. आणि त्या अनुषंगाने तुकोबारायांना सुद्धा ते दर्शन पाहावं असं वाटलं. आणि तुकोबाराय धावा करतात की देवा एकदा येऊन मला भेट दे, हा भाव आहे. आणि पुढं जाऊन म्हणतात आणखी त्या पुन्हा पुढं जाऊन भगवंताचा महिमान थोडंसं वर्णन करतात की तुकोबाराय म्हणतात, हे देवा, हे भगवंता, तुझं वर्णन कुठे केलं जातं? पुराणामध्ये केलेलं आहे. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, पुराणामध्ये तुझं वर्णन आहे. आणि त्या पुराण काय म्हणतंय? तुझं सगळं गुणगान त्या पुराणामध्ये आहे. तुझी श्रेष्ठता, तुझं गुण रूप सगळ्याचं वर्णन त्या पुराणामध्ये, तुझ्या पराक्रमांचं लीलांचं गुणानुवाद त्यामध्ये आहे. आणि असा असणारा तू कृपाळू भगवान परमात्मा माझ्या बाबतीत मात्र असं दया करण्याविषयी का कंजूस होतोयस? त्याच्यासाठी म्हणतात की तू आता माझ्यावरती काय कर, मला दर्शन देण्यासाठी तू दया सिंधू, तुझं नाव आहे, दयेचा सागर आहेस, माझ्यावर दया कर आणि मला एकदा असं दे. अशा पद्धतीने भाव आहे. संत महात्म्यांना त्या भगवंताच्या रूपाची दर्शनाची ओढी, किती ओढ आहे, हा भाव खूपसं काही त्याच्यामध्ये बोलण्याजोगा आहे. 5 मिनिटांमध्ये रामजन्म काळाविषयी बोलू आणि शेवेला विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई. बोला कुंडली श्री ज्ञानदेव रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. धर्म रक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीशी भक्तजना अंबरुसीसाठी जन्म सोशियले, दुष्ट निर्दाळिले किती एक. यथामथ यथाशक्ती काय म्हणलं नाही, चाल आता वेळ नाही, फक्त 5 मिनिटं राहिल्यात म्हणून शेवटच केलं. तर त्याच्यामध्ये भाव असा आहे, भगवंताचा अवतार आहे. भाव पाहिलेला अभंगाचा थोडंसं अवतार कार्याविषयी चिंतन करू 5 मिनिटांमध्ये. देव अवतार काय घेतो? अधर्माची वृद्धी, हा मुद्दा आपण पाहिला. आणि त्याच्यामध्ये रावणाचं राज्य आहे आणि रावणाने काय केलेलं आहे?
सगळ्या 33 कोटी जे देव आहेत त्या 33 कोट्यांना देवांना आपलं बंदिखाने केलेलं लक्षात. आणि आपल्या मनाचं मनोमान राज्य सगळं रावणाचं राज्य सगळीकडं झालेलं आहे. सगळीकडं दहशत रावणाचीच आहे. आणि असा पद्धतीचा भाव आहे की मग आपल्या हे काय पहिल्यांदाच घडलेलं असं काय नाही. कारण आसुरी प्रवृत्तीचं आक्रमण हे सततच होत असतं. काही कालावधी असं असतं की काही काल देवांचं राज्य आहे आणि काही काल असुरांचं राज्य आहे. अजूनसुद्धा ती परंपरा चालूच आहे आणि हे जगत रहाटीच आहे. त्या अनुषंगाने हे वर खाली चालूच राहणार आहे. आणि तसंच झालं. रावणाने सुद्धा खूपशी तपश्चर्या केली, खूप शक्ती सामर्थ्य संपन्न करून सर्व देवावरती विजय मिळवलेला आहे. देवांचं एक वैशिष्ट्य आहे की ते शक्ती संपन्न असलं तर काही वेळा त्यांचं त्या आसुरी प्रवृत्तीपुढं त्यांच्या त्या भक्तीपुढं काही चालत नाही. आणि तसंच झालं आहे. रावणानं सगळ्यांना बंदीखान्यात घातलं. सगळ्या देवलोकामध्ये दहशत पसरलेलं आहे. मेन जे प्रमुख इंद्रचंद्र अगदी गणेशासकट गणपतीला कुठलं काम दिलं असेल तर म्हणतात की गणेश गाढवे ओळी गाढवं राखायचं काम रावणानं गणपतीला दिलं होतं. आता गणपती तर किती श्रेष्ठ आहे हो. सगळी विघ्न नाश करणारा गणपती, त्या गणपतीला रावणानं गाढवं राखाय ठेवलं. त्याची किती ताकद, किती दहशत निर्माण झाली. बाकीच्या सगळ्या देवलोकामध्ये हाहाकार झाला. आणि सगळीकडं दहशत. देवमाता देवाने नेमानं ठरलेलंच आहे. काय केलेलं आहे. भगवान विष्णूकडे सर्वजण गेलेले आहेत. सगळीकडे विष्णू याने प्रार्थना केली की आता आम्हाला ह्या रावणाच्या जाचातून मुक्त करा. त्यावेळी देवानं मग वर दिलेला आहे की काही कालावधीनंतर मी प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये अवतार घेणार आहे आणि त्यावेळी मी काय करेन, सर्व ह्या रावणादी असुरांचा नाश करेन. आणि अशा पद्धतीने तिथून पुढे काही कालावधी गेलेला आहे. थोडंसं खूपसं चरित्र आहे. राजा दशरथाची कथा आपल्याला माहीत आहे. मग त्याच्यामध्ये दशरथांचं चरित्र आहे. दशरथ राजा त्यांना पुत्र नव्हता हे आपल्याला माहीत आहे. मग त्या पुत्र प्राप्तीसाठी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. खूपसं चिंतन मोठं आहे. ते यज्ञाचं वर्णन आहे. तिथून पुढे ते यज्ञ यशस्वी झालेला आहे. तिथं ऋषभृंग ऋषींनी ऋष्यशृंग ऋषीने ते पुत्रकामेष्टी यज्ञाचं अनुष्ठान केलं. त्या अनुष्ठान केल्यानंतर यज्ञामधून काय झालेलं आहे, ते प्रसाद, ते पायस प्राप्त झालेला आहे. आणि ते प्रसाद ग्रहण करण्यासाठी काय दिलेलं आहे, सर्वांना वितरण करण्यासाठी त्या ऋषींनी दशरथांना सांगितले. आपल्या तिन्ही राणींना वाटण्यासाठी सांगितलेलं आहे. वाटलेलं आहे. 3 भाग केलेले आहेत. मात्र वाटत असताना थोडंसं कैकेयी राजाची आवडती म्हणतात, आवडती नावडती असा प्रकार असायचा पुढं. तर काय झालं, दशरथ राजाने आपली ज्येष्ठ पत्नी मोठी आहे म्हणून तिला पहिला मान दिल्यामुळे तिला राग आला. आणि सांगतानाच सांगितलं होतं की पटकन जे दिल्यानंतर त्याला न विलंब लावता ते सेवन करा सांगितलं होतं. त्यावेळी काय केलेलं आहे, त्या दोघींनी खाण्याअगोदर जरासं त्या कैकेयीने विलंब लावल्यास तो हातातील जे पायस आहे, प्रसाद आहे, तो काय केलेला आहे, एक घार येते आणि झडपून जाते. पिंड घारीने झडपेला. मग ते पुन्हा माहिती आहे आपल्याला. ते आता अजून पुढे आठवड्यानं हनुमंतरायांचं चरित्र आहे. ते पुन्हा तेच आहेत. प्रभू रामचंद्राच्या त्या प्रसादातलेच हनुमंतर आहेत, लक्षात ठेवा. पुन्हा मग माता त्या कैकेयी आणि कौशल्या त्यांनी त्या कैकेयीला काय केलेलं आहे, जरा आपल्यातला भाग दिला आहे. आणि तिथून पुढची सर्व कथा अशा पद्धतीने दिवस गेले, डोळे लागलेत. तिथून पुढे असा कालावधी होत गेला. आणि आजच्या ह्या चैत्र मासाच्या 9मीच्या तिथीला काय झालेला आहे, प्रभू रामचंद्रांचा प्रगटिक झालेला आहे. आणि तोच उत्सव आम्ही साजरा करतोय. वेळ झालेली आहे. आता सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांना पुष्प मिळाले असतील तर आपण बोला पुंडलिक अवतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरी. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, येत माझे गुरले पायिक पण झालेली सेवा.
प्रभू रामचंद्राच्या चरणी उपस्थित सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी समर्पित करतोय आणि सेवेला पूर्णविराम देतोय. शेवटची चाल घ्या. तू कामने तुझं वर्णिती पुराणी म्हणणार काय म्हणणार आहे.